पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलीकडील 5 देशांच्या राजनैतिक दौऱ्यामुळे भारताला मोठ्या आर्थिक आणि सामरिक बळ मिळाले। या दौऱ्याच्या माध्यमातून तसंच जागतिक उद्योग आणि भागीदार राष्ट्रांसोबत झालेल्या बैठकांमधून सुमारे 40 अब्ज डॉलर किमतीच्या नवीन गुंतवणुकीची वचनबद्धता आणि विस्तार योजनांची भर पडलेली आहे। आपण सविस्तर पाहूयात। पाच देशांच्या दौऱ्यातून सुमारे 40 अब्ज डॉलर गुंतवणुकीची हमी। सेमीकंडक्टर, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रांना होणार फायदा। भारताच्या आर्थिक सक्षमतेवर आंतरराष्ट्रीय विश्वास अधोरेखित। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्यातून भारतासाठी सुमारे 40 अब्ज डॉलर्सची गुंतवणुकीची हमी मिळाली आहे। विशेषतः सेमीकंडक्टर, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे। जगभरातील 50हून अधिक कंपन्यांनी नवीन गुंतवणूक आणि विस्ताराची घोषणा केली, ज्यामुळे भारताच्या आर्थिक भविष्यावरील आंतरराष्ट्रीय विश्वास अधोरेखित झालाय। यूएई, नेदरलँड, स्वीडन आणि इटली यासारख्या देशांशी महत्त्वाचे करार झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांचा समावेश होता। गुंतवणुकीच्या घोषणांपलीकडे जाऊन भारताने या दौऱ्याचा उपयोग जागतिक चायना+1 या धोरणांतर्गत स्वतःला एक विश्वासार्ह उत्पादन आणि तंत्रज्ञान भागीदार म्हणून स्थापित करण्यासाठी केल्याचे आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचे म्हणणे। यातील अनेक कंपन्यांचे भारतात आधीच सुमारे 180 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे आणि भारताची मजबूत आर्थिक वाढ आणि वाढती देशांतर्गत मागणी यामुळे त्या आपल्या ऑपरेशन्सचा विस्तार करण्यास उत्सुक असल्याचे या निमित्ताने समोर आले। दौऱ्यात विविध राष्ट्रांशी द्विपक्षीय संबंध, धोरणात्मक भागीदारीपर्यंत वाढवले। यूएई सोबत संरक्षण करार आणि ऊर्जा सहकार्य करारांसह 7 करार। नेदरलँड सोबत सेमीकंडक्टर, एआय, क्वांटम कम्प्युटिंग आणि ग्रीन हायड्रोजन बाबत धोरणात्मक भागीदारी। भारत स्वीडनमध्ये 2030 पर्यंत हरित संक्रमण, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि संरक्षण विषयक करार। नॉर्वे दौऱ्यात आरोग्य सेवा, नवोपक्रम, सागरी सहकार्य, डिजिटलीकरण आणि पवन ऊर्जेबाबत करार। भारत इटलीत डिफेन्स इंडस्ट्रियल रोडमॅपसाठी विशेष धोरणात्मक भागीदारी। या करारांमुळे भारताचे जागतिक उत्पादन आणि नवोपक्रम केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट अधोरेखित होते। याच आयातीमध्ये विविधता आणणे आणि विश्वासार्ह जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीत एकत्र समाविष्ट आहे। गुंतवणुकीची ही महत्त्वपूर्ण वचनबद्धता भारताच्या दीर्घकालीन आर्थिक प्रगतीवर आणि बदलत्या भूराजकीय वातावरणात त्याच्या वाढत्या धोरणात्मक महत्त्वावर जागतिक कॉर्पोरेट विश्वासाचे प्रतिबिंब ठरणार असल्याचा दावा केंद्र सरकारने केलाय। या ऐतिहासिक गुंतवणुकीमुळे भारताच्या आर्थिक विकासाला तर गती मिळेलच, सोबतीने देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या लाखो नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। तसेच भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ होणार आहे। सध्याच्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर झालेले करार कधी प्रत्यक्षात येतात आणि भारतीय अर्थव्यवस्थेला बूस्ट देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।